अच्छे आपण पाहत आहात एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। चितळे बंधू, आपुलकीचं आणि चवीचं नातं 75 वर्षांचं। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। राज ठाकरे परदेशातून आले की आम्ही चर्चा करू, संजय राऊतांचं स्पष्टीकरण। उद्धव ठाकरे कमालीचे सकारात्मक असल्याचा दावा, दोन भावांच्या चर्चेत तिसऱ्या कोणाची गरज नसल्याचंही मत। आमच्याकडे 237 आमदार, ज्यांना युतीत राहायचे ते राहतील, अन्यथा बाहेर जातील। नांदेडचे पालकमंत्री अतुल सावेंचा शिवसेना आमदार बाबूराव कदमांना इशारा। विद्याप्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला शरद पवार आणि खासदार सुनेत्रा पवार एकत्र। युगेंद्र पवारांनी वाढदिवसानिमित्त सुनेत्रा पवारांचे आशीर्वाद घेतले। शेतकऱ्यांच्या 1 रुपयात पीक विमा योजनेत अनेकांनी गंडा घातला। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य, गंडा घातल्यामुळेच योजना अडचणीत आल्याचा दावा। मुंबईतील जैन मंदिर जमीनदोस्त केल्यानंतर जैन समाजाकडून राज्य अल्पसंख्याक आयोगाला तक्रार। आज तातडीची सुनावणी। महानगरपालिका आयुक्त, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना हजर राहण्याच्या सूचना। मुंबईतल्या मंदिर पाडकामाविरोधात पुण्यामध्ये जैन समाजाचा आक्रोश। हजारो जैन बांधवांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन। विरोधानंतर शिक्षण विभाग हिंदी सक्तीच्या निर्णयावर फेरविचार करत असल्याची सूत्रांची माहिती। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्याची शक्यता। डॉक्टर घैसासांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आयएमए आणि हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया आक्रमक। घैसासांवर कारवाई झाल्यास डॉक्टरांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा। मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये 32% वाढ। यंदा जानेवारी ते मार्च या 3 महिन्यात 269 शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं। बीडमध्ये सर्वाधिक 71 शेतकरी आत्महत्या। लाखाचा टप्पा ओलांडल्यानंतर सोन्याच्या दरात 1500 रुपयांची वाढ। जीएसटीसह सोन्याचा प्रतितोळा दर 1,02,000 गुजरातचा कोलकात्यावर 39 धावांनी दणदणीत विजय। सुदर्शन, गिल, बटलर आणि गोलंदाजांची चमकदार कामगिरी। 12 गुणांसह गुजरात अव्वल स्थानी। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं